नमस्कार. सुगरणींसाठी रोजच्या वापरातील महत्त्वाच्या किचन टिप्स. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. साबुदाण्याची खिचडी बनवताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका मारा. तुम्हाला आवडत असल्यास काकडी बारीक चिरून किंवा किसून घाला. खिचडी छान मोकळी, नरम, चवदार होते. बाजारातून मीठ आणले की लगेच मोठ्या कढईत घालून कोरडेच थोडे गरम होईल तोपर्यंत भाजावे. मीठ हाताला न चिकटता भुरभुरीत होईल. मग थंड झाले की बरणीत भरा. कोशिंबिरीत असं मीठ घातल्याने कोशिंबीरला पाणी सुटत नाही. या मिठातील भाज्या कधीही आंबत नाहीत. लोणचे बनवताना या मिठाचा वापर केला तर लोणचे लवकर मुरते, खार लवकर सुटतो व खराब देखील होत नाही. पापडाला असे मीठ वापरले तर पापडाला कीड लागत नाही. थंडीच्या दिवसात बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते. अशा वेळी त्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकले तर मिठाला पाणी सुटत नाही. पालकाच्या भाजीत थोडी पुदिन्याची पानं चिरून घालून वरून अर्धे लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद वाढतो. लाल भोपळा पावभाजीमध्ये घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी मस्तपैकी मिळूनही येते. शक्यतो हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवाव्यात. त्यात लोहाचे प्रमाण अधिक वाढते. गूळ रोजच्या जेवणात वापरलेला खूप चांगलाच, पण जेव्हा गूळ आपण बाजारातून आणतो तेव्हा गुळाचे मोठे खडे असतात. त्यामुळे आपण गडबडीच्या वेळी गूळ आमटीत टाकण्यासाठी फोडायचा कंटाळा करतो. वेळ कमी असल्याने एखाद्या रविवारी मुद्दामून सगळा गूळ चिरून ठेवावा. याचबरोबर गूळ व नारळाचे सारण शिजवून ठेवले तर ऐनवेळी भाजी अथवा आमटीमध्ये टाकता येते. हे मिश्रण फ्रीजशिवाय 10 ते 12 दिवस चांगले टिकते आणि जेवणाला टेस्टही उत्तम येते. फोडणी दिल्यावर आमटीवर किंवा मिसळीच्या रस्स्यावर छान तरी किंवा तवंग येण्यासाठी फोडणीमध्ये चिमूटभर साखर घातली की आमटीला किंवा रस्स्यावर तेलाचा तवंग येतो. कोणतीही भाजी, डाळी, कडधान्य व पुलाव बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने जरूर घालावी. त्यामुळे त्या पदार्थांची पाचकता वाढते. गरम गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही. अशा वेळी एखाद्या जाड कागदावर, सुती रुमालावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. सॅलड करण्यापूर्वी लागणाऱ्या भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात. त्यामुळे त्या टवटवीत दिसतात व कडक होतात, ज्यामुळे त्या हव्या त्या आकारात पटकन कापता देखील येतात. उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, 1 चमचा धन्या जिऱ्याची पूड, 2 चमचे तांदळाचं पीठ घालून थोडे पोहे व दही घालून 2 तास भिजवून ठेवायचे आणि त्याचे वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालीपीठ लावायची. बिस्किटाचे राहिलेले तुकडे, चुरा किंवा मऊ पडलेली बिस्किटं टाकून देऊ नका. मऊ पडलेली बिस्किटं किंवा बिस्किटांचे बारीक तुकडे चुरा घेऊन त्यात थोडे थंड दूध आणि साखर घालून मिक्सरमध्ये फिरवा. 2 मिनिटात मुलांचे आवडते बिस्किट मिल्कशेक तयार होईल. त्यामुळे बिस्किटही वाया जाणार नाही आणि एक नवीन चविष्ट मिल्कशेक तयार होईल. हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात तळलेले पदार्थ, फरसाण, खारी, बिस्किटे या गोष्टी मऊ पडतात. आत्ताच्या काळात जवळजवळ सर्वांच्या घरी फ्रीज हा असतोच. अशा वेळी या गोष्टी घट्ट झाकण असलेल्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास बिस्किटे, खारी जशाच्या तसे कुरकुरीत व खुसखुशीत राहतात. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची यांसारख्या भाज्या शिजवताना पाण्यात आधी हळद व मीठ घालून भाज्या शिजवाव्यात. यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार राहतो. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध नेहमीच मंद आचेवर तापवायचं. तापवलं की संपूर्ण न झाकता थोडीशी फट ठेवायची आणि ते दूध रूम टेम्परेचरवर आलं की फ्रीजमध्ये ठेवायचे. 4-5 तासात साईचा थर अजून जाड होतो. आप्याच्या पिठामध्ये अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला देखील चिकटत नाहीत. पावभाजी केली की पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे.
आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. डोसा मस्त कुरकुरीत होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवते वेळी तांदळात 1 चमचा साबुदाणा आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ व थोडेसे मेथीदाणे घालावेत. यामुळे डोसे मस्त कुरकुरीत होतात. तसेच इडल्यासाठी पीठ भिजवते वेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या, मऊ आणि पचायला देखील हलक्या होतात. लसूण सोलण्यापूर्वी गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा. यामुळे लसणाची साले लवकर सुटतात. कढीपत्ता वापरल्यावर शिल्लक राहिलेल्या काड्यांची जोडी बनवून उकळत्या आमटीत किंवा मसाले भातावर ठेवली तर स्वाद अधिक चांगला येतो. रस्सा, भाज्या, आमटी, फोडणीचे वरण व उसळी जास्त रुचकर आणि स्वादिष्ट होण्यासाठी चिमूटभर लवंग पूड घातली तर स्वाद व चव दोन्ही छान लागते. वरण किंवा आमटीसाठी डाळ शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमूटभर हिंग, हळद, थोडेसे मीठ आणि चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व वरणाला स्वादही छान येतो. कुकरची रबरी रिंग खराब होऊ नये यासाठी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. त्यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशर सुद्धा चांगले राहते. कोथिंबीर निवडताना कोथिंबीरच्या काड्या व पाला वेगळा निवडून ठेवावा. काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाणा एवढे त्यांचे चांगले बारीक तुकडे करून ठेवावे आणि ते एखाद्या झाकण न लावता डब्यात ठेवून फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस उघडे ठेवा, म्हणजे सुकून जातात. यानंतर झाकण लावून ठेवा. बरेच दिवस छान टिकतात. या काड्यांनाही खूप जास्त चव व स्वाद असतो. या बारीक चिरलेल्या काड्या फोडणीमध्ये चटणी करताना घालाव्यात. फक्त डेकोरेशनसाठी कोथिंबीरचा पाला बारीक चिरून वापरणे उत्तम. चहामध्ये चहापत्ती सोबत साखरेच्या ऐवजी अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर टाकल्यास चहा गोड आणि चवदार होतो. याशिवाय तो प्रकृतीसाठी फायदेशीर देखील असतो. विशेषतः डायबिटीजच्या रुग्णांना साखर चालत नसल्याने ज्येष्ठमधाचा चांगला फायदा होतो. चहा व कॉफी सोडायचे असेल तर शरीराला अत्यंत उपयोगी असा तुळशी चहा घेऊन पहा. 2 कप पाण्यामध्ये 10 ते 12 तुळशीची पानं, 3 ते 4 मनुका कुस्करून 10 मिनिटे चांगले उकळावे. त्यात चवीनुसार गूळ किंवा खडीसाखर घालावी. यानंतर गाळून अर्धा कप दूध घालून प्यावा. असा चहा सर्दी, दमा व मलेरियाला औषधी आहे. हर्बल पुदिना आलं चहा बनवण्यासाठी मुठभर पुदिना पाने, बोटभर आलं ठेचून 3 कप पाण्यात अर्धा तास उकळावे. गाळून चवीप्रमाणे गूळ अथवा खडीसाखर घालून कपभर दूध घालून प्यावं. अपचन आणि सर्दीसाठी हा चहा अगदी उत्तम. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ पसरते. यामुळे पाणी नेहमी उकळून प्यावे. याचबरोबर अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम मिळतो. हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवताना त्यात अर्धा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.